झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि हा आहे माकड. पुन्हा एकदा तेच की माकड हे माकड हे कॅरेक्टर थोडंसं जास्त मी नाटकात केलेलंच होतं, त्यामुळे व्यक्तिरेखेमध्ये फारसा फरक पडला नाही, पण त्याच्या ट्रीटमेंटमध्ये डेफिनेटली फरक पडला. ज्या पद्धतीने सतीशने ते पडद्यावर आणायचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीने त्याने ते मांडायचा प्रयत्न केला, याच्यामध्ये जरा जास्त गंमत आली मला. समजा तुला डॉक्टर व्हायचंय तर पुस्तकनी मेडिकल एंट्रन्सही द्यायची नाहीये का? प्रॉब्लेम संपला तर स्टोरी कशी मिळणार? खरं तर प्रोमो मध्ये बघून असं वाटतंय की तुम्ही सगळेजण प्लॅनिंग करून हिला पटवण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे भले प्रत्येकाला वेगवेगळं पटवायचं असेल, पण तुम्ही प्लॅनिंग करून पटवताय एका मुलीला, तिघही जण मिळून? नाही, पण कुठलीही गोष्ट करण्यासाठी त्याचं प्लॅनिंग अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे मुलीला पटवण्यासाठी एका आमच्या मित्राने इतकं कडक प्लॅनिंग केलं होतं की ती आणि तिची मैत्रीण बसले होते बाजूबाजूला. हा आमचा मित्र गेला आणि म्हणाला की एक्सक्यूज मी ए, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. ते म्हणजे हॅट. बी, तुझा काय विचार आहे? सो हे प्लॅन बी कायम रेडी असावा. तिला खरं तर एखाद्या सुसंस्कृत जोडीदाराची गरज आहे. तिघही जण प्लॅनिंग करतात डेफिनेटली आहे, पण ते दुसऱ्यांसाठी किंवा एकत्र प्लॅनिंग करत नाही, ते आपापलं प्लॅनिंग करतात. आणि तिने तशीच एक अट घातलेली आहे पदाम राणीने की तुम्ही जसं ती म्हणते की मला 2 दिवस द्या आणि मी एक दिवस याचं बघीन, एक दिवस याचा हा कसा प्रपोज करतो बघीन, आणि त्यानंतर ती म्हणते की मी ठरवेन मला कोणाशी लग्न करायचं आहे. तुमच्या दोघांपैकी मी एकाशी लग्न करणार आहे नक्की, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याच्यासाठी ऍक्च्युली माकड काय पद्धतीने प्रपोज करतो आणि या दोघांच्याही वर कुरघोडी करण्यासाठी कुठल्या गोष्टी त्याच्या हातात आहेत. सो ते पत्ते, जसं मी म्हणलं की वो पत्ता मेरे पास आहे. बौद्धिक दृष्ट्या सामान्य पुरुषांनी असामान्य स्त्रीशी लग्न करू नये. तो होणाऱ्या मुलांवर अन्याय असतो. आपल्या आवडत्या स्त्रीचं लग्न झालं म्हणून तिचा नाद सोडण्याचे दिवस आता गेले. झी 24 तास एक पाऊल पुढे.